हॅलो गाईज. आपलं डायमेन्शन ॲनालिसिस कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स झालेले आहेत. त्याचे भरपूर सारे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल जे आपण घेतलेले आहेत दे आर मोर दॅन सफिशियंट. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत एक्झाममध्ये काही येईल म्हणून. ठीक आहे. आणि आलं तरी तुम्ही आता टॅकल करू शकाल, ही माझी अपेक्षा आहे. पुढे जसं तर डायमेन्शन ॲनालिसिसमुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. आपण ॲप्लिकेशन्स बघितलं ना, आपल्याला फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस समजला. डायमेन्शन ॲनालिसिसमुळे अजून काय काय समजलं रे आपल्याला, ते इक्वेशन बॅलन्स करता यायला लागले. त्याच्यानंतर त्यांच्यामधलं दोन सिस्टम वेगवेगळे असतील, CGS SI सिस्टम, तर त्यांच्यातलं रिलेशन आपल्याला काढता यायला लागलं. कोणाच्या मदतीने? डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीने. ठीक आहे. पण काय असतं ना, की जसे एखाद्या गोष्टीचे फायदे असतात तसे काही गोष्टी त्या गोष्टीचे तोटे पण असतात. ठीक आहे ना. मग आता काय तोटे, की कोणाचे तोटे? डायमेन्शन ॲनालिसिसचे लिमिटेशन्स. ठीक आहे. लिमिटेशन्स. मग काय लिमिटेशन आहे? तुम्हाला एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल ना, काल मी तुम्हाला एक इक्वेशन करायला लावलं होतं. टाईम कॉनिकल पेंडुलमचं इक्वेशन दिलेलं होतं. टाईम इज इक्वल टू 2 हे इक्वेशन तुम्ही फाइंड आउट केलं होतं, बरोबर. आता ॲक्च्युली हे इक्वेशन असं नसून हे असं असतं, ते L cos θ/g असं असतं. हे तुम्हाला 12वीला मी शिकवणार आहे. ठीक आहे ना. 12वीच्या लेक्चरमध्ये याचं डेरिवेशन आहे. कॉनिकल पेंडुलम नावाचा एक सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे इक्वेशन येतं. तर तुम्ही आता आपण थिटा का नाही घेतला किंवा काय त्याचा विचार करू नका. तुम्ही हे होमवर्कला मी सॉल्व करायला दिलं होतं, बुकमध्ये जे सॉल्व करून घेतलं ॲप्लिकेशनमध्ये, सेकंड ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये त्यांनी घेताना कॉस थिटा नाही घेतला. म्हणजे याच्यावरून असं समजलं की आपण डायमेन्शन ॲनालिसिसने हे जे सॉल्व केलं त्या दिवशी, ठीक आहे ना, बाय युझिंग डायमेन्शन ॲनालिसिस सॉल्व केलं होतं. तर याच्यामध्ये तुम्ही कॉस थिटा म्हणजे ट्रिग्नोवाला फॅक्टर घेतला का रे? नाही घेतला. ओके. नव्हता घेतला. म्हणजे याचा अर्थ असा की डायमेन्शन ॲनालिसिसच्या मदतीने तुम्ही ट्रिग्नोमेट्री सॉल्व करू शकत नाही. ओके. ट्रिग्नोमेट्री तुम्ही सॉल्व करू शकत नाही. हा पहिलं लिमिटेशन झाला. कळलं का हे आता? ठीक आहे. ह्या ठिकाणी दिलेलं असेल तुम्हाला, हे ट्रिग्नोमेट्री तुम्ही यूज करू शकत नाही वगैरे, हे ते काय दिलेलं असेल कुठेतरी लिमिटेशन्समध्ये, ते वाचून घ्याल तुम्ही. तर पहिलं लिमिटेशन कळालं काय? ट्रिग्नोमेट्री तुम्ही सॉल्व नाही करू शकत. वाचून घ्यायचं आहे ते थिअरी. दुसरं लिमिटेशन काय याच्यामध्ये? तुम्ही बघितलं की हा जो 2π होता इथं, हा 2π आपण डायमेन्शनल ॲनालिसिसने सॉल्व केला होता का? नाही. तो मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचे तिथे एक स्टेटमेंट पाठ करायला लावलं होतं मी तुम्हाला, बाय एक्सपेरिमेंट. ओके. बाय एक्सपेरिमेंट आपण हा 2π जो आहे तो डायमेन्शन ॲनालिसिसने नव्हता आणला. आपण डायमेन्शन ॲनालिसिसने फक्त L/g ची आणली होती पॉवर. ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड केलं होतं ना, A इज इक्वल टू हाफ, G इज इक्वल टू B इज इक्वल टू -हाफ, असं काहीतरी. पण तो जो 2π होता, म्हणजे हा जो 2π याचं नाव काय? कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आपल्याला कशाने भेटतो? फक्त एक्सपेरिमेंटने भेटतो, डायमेन्शन ॲनालिसिसने भेटत नाही. हे झालं दुसरं लिमिटेशन, की आपल्याला डायमेन्शन ॲनालिसिसने पहिल्यांदा तर ट्रिग्नोमेट्री आपण सॉल्व नाही करू शकत. दुसरं, आपल्याला जे कॉन्स्टंट असतं ते फक्त एक्सपेरिमेंटने मिळतं, डायमेन्शन ॲनालिसिसने ते मिळत नाही. या ठिकाणी त्यांनी घेतलेलं पण आहे, बघून घ्या तुम्ही हवं तर. काय की डायमेन्शन ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज्ड डिराईव्ह द रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन. समजलं? हे पहिलं ॲप्लिकेशन मी शिकवलं, पहिलं लिमिटेशन शिकवलं. दुसरं काय? काही डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जे असतात, ओके, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ते कसे मिळतात? बाय एक्सपेरिमेंट ओनली. ओके. हे लिमिटेशन आहे. तर हे तुम्ही लिमिटेशन्स आहे ना बाकीचे वाचून घ्या, की ते लिमिटेशनचे टोटल 4 लिमिटेशन्स हे वाचून घ्या, वाचून समजून जातील. ठीक आहे. एक्झाममध्ये तुम्हाला काय 2-1 लिमिटेशन लिहायला विचारतात, तर हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट मला नाही वाटत एवढं आहे, पण मग तरी करून घ्या. ठीक आहे. जेवढं डायमेन्शन मी शिकवलं तेवढं इम्पॉर्टंट आहे, तर ते होऊन जातील. तर हे लिमिटेशन फक्त वाचून घ्या, नॉर्मल इंग्लिश समजून जाईल. पुढचं महत्त्वाचं टॉपिक आहे आपलं, हे काही करायची गरज नाही, ॲक्युरसी प्रिसिजन वगैरे. ठीक आहे. महत्त्वाचं एरर्स इन मेजरमेंट, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे एरर्स इन मेजरमेंट. ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे एरर्स इन मेजरमेंट. एरर्स इन मेजरमेंट्स. ठीक आहे ना. तर एरर्स इन मेजरमेंट, त्याच्या अगोदर तर 2 गोष्टी फिक्स करून घ्या माइंडमध्ये. फरक आहे एरर अँड मिस्टेक. हे 2 शब्द आहे तुमच्यासमोर, एरर आणि मिस्टेक. तर याच्यामध्ये काय फरक आहे, की मिस्टेक तुम्ही ओव्हरकम करू शकता,
सॉरी बोलता ना कधी कधी, कोणाला काही लात लागली, कोणाला काही चुकून बोलले, काही झालं, तर तुम्ही लगेच सॉरी म्हणता आणि तुमची जी मिस्टेक झालेली ती ओव्हरकम करता. ओके, ती सुधरवता किंवा ती ओके एलिमिनेट करता मिस्टेक. पण ही जी काही एरर असेल ना, एरर, ती आपण एलिमिनेट करू शकत नाही. ओके, ती आपण एलिमिनेट करू शकत नाही. मिस्टेक तशी एलिमिनेट करता येते ना, सॉरी म्हटलं की झालं, काम संपलं. ठीक आहे ना, एखादी गोष्ट मिस्टेकली झाली आपली, तर मग आपण ती लगेच हे करू शकतो, दुरुस्त करू शकतो पूर्णपणे 100%. तशी जी एरर जी असते ना, एरर एखाद्या गोष्टीमध्ये, ती आपण एलिमिनेट करूच शकत नाही. सॉरी बोला नाही तर काही करा, ती एलिमिनेट नाही होणार, ती 100% जाणार नाही. म्हणजे काय माहिती आहे काय, एखादी स्केल असेल, ती जर 99.9 सेंटीमीटरच मोजत असेल आणि मला मोजायचं 100 सेंटीमीटर, आणि मी हे 99.99% त्यांनी म्हटलंय दुकानदाराने की हेच 100% आहे. ठीक आहे ना, मी ते घरी घेऊन आलो आणि मी 100 सेंटीमीटरचं काही मोजायचं असेल मला, तर मी ही स्केल वापरली. काय होईल रे, माझे जे रिडिंग येते बरोबर येतील का? नाही येणार, ते काय येतील, रॉंग येतील. ते रॉंग कोणामुळे आले? आता ती पट्टी मला सॉरी म्हणणार आहे का? नाही म्हणणार. ठीक आहे ना, मग ते रॉंग कोणामुळे आले? बिकॉज ऑफ दिस स्केल. ही मॅन्युफॅक्चर करतानाच आहे ना, हे 99.99 न लिहिता त्यांनी काय लिहिले, 100, पण ते आहे किती ॲक्च्युली, 99.9. ही काय झाली, एरर. आता ती आपण दुरुस्तच नाही करू शकत. तुम्हालाही कळत नाही आणि मलाही कळत नाही की ती एरर आहे की नाही, हेच कळत नाही ना पहिल्यांदा, आलं आहे की नाही. इथून सुरुवात आहे. ठीक आहे ना, आपण ती बरोबरच मानून चालतो, बट बेसिकली ती काय असते, एरर असते. ती एलिमिनेट करता येत नाही. आपण फार फार तर ती मिनिमाइज करू शकतो. फार फार तर ती काय करू शकतो, मिनिमाइज करू शकतो, म्हणजे कमी करू शकतो. ओके, आपण फार फार तर ती कमी करू शकतो, पण ती कम्प्लिटली आपण एलिमिनेट करू शकत नाही. तसं मिस्टेक काय, मिस्टेक आपण एलिमिनेटच करणार आहे कम्प्लिटली पूर्ण, त्याचं टेन्शनच नाही आहे काही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग एरर आणि मिस्टेक, तुमच्या सिलेबसमध्ये मिस्टेक नाही आहे, एरर आहे फक्त. ठीक आहे, फक्त काय, एरर. मग टॉपिकचं नाव द्यायचं एरर्स इन मेजरमेंट. मग काय प्रकारे समजून घ्या. मग एरर किती प्रकारचे असते? 2 प्रकारचे असते. माझं नाव काय, राहुल. तुम्ही मला म्हणतात सर, मग आर आणि एस लिहून घ्या. ठीक आहे, तर आर म्हणजे काय, रँडम. राहुल नका लिहू, रँडम एरर. ठीक आहे, आणि एस म्हणजे काय, सिस्टमॅटिक एरर. ओके, सिस्टमॅटिक एरर. ओके, अशा 2 प्रकारचे एरर्स असतात आपल्या सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे, तर रँडम एरर म्हणजे काय रे, रँडम एरर म्हणजे काय माहिती आहे काय, आता जर तुम्ही आत्ता थंडीचे दिवस लागत आहे सपोज, आता एखादं एक्सपेरिमेंट करायला बसले, तुम्ही रूम टेम्परेचर काय कन्सिडर केलं, जे तुमच्या आत्ता वातावरणाचं ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर, ते टेम्परेचर तुम्ही कन्सिडर केलं. ओके, एक्सपेरिमेंटमध्ये आउटरमोस्ट टेम्परेचर जे आत्ता आहे ते कन्सिडर केलं एक्सपेरिमेंटमध्ये. हाच एक्सपेरिमेंट तुम्ही उन्हाळ्यात रिपीट करायला गेले तर तुमच्या एक्सपेरिमेंटच्या रिडिंगमध्ये ना काहीतरी वेगळ्या व्हॅल्यू येतील. ओके, जिथं टेम्परेचरची गरज आहे ना, ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचरची, तर तिथं तुमच्या व्हॅल्यू वेगळ्या येतील. का असं झालं, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर बदललेलं असतं. मग उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर बदललं तर ते तुमच्या हातात होतं का? नाही. जसं त्या मागाशी पट्टीचं एक्झाम्पल दिलं, त्या पट्टीची लेंथ तुमच्या हातात नव्हती. तसंच आहे, उन्हाळ्याचं टेम्परेचर आणि हिवाळ्याचं टेम्परेचर, वातावरणाचं टेम्परेचर बेसिकली ते तुमच्या हातात नसतं. मग ते तुमच्या हातात नसल्यामुळं काय झालं रे, ते जे तुम्ही एक्सपेरिमेंट केला, त्या एक्सपेरिमेंटचे जे काही रिडिंग तुम्ही घेतले, त्या रिडिंगमध्ये तुम्हाला काय मिळाली, मग एरर मिळेल. हिवाळ्यातले रिडिंग वेगळे येतील, उन्हाळ्यातले रिडिंग वेगळे येतील. मग हे जे रिडिंग वेगळे आले, हे तुमच्यामुळं नाही आले, त्याच्यामुळे तुम्ही यू शुड नॉट बी सॉरी फॉर दॅट. तुम्ही त्याच्यासाठी कोणाला सॉरी नका म्हणू. ठीक आहे ना, काही सर ओरडले तर म्हणायचं ही आमची चुकी नाही आहे, वातावरणाची चुकी आहे. मग टेम्परेचरमध्ये जर चेंज झाला किंवा काही सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्ही जे काही एखाद्या गोष्टी करत असाल, त्याच्या सर्कमस्टान्सेसमध्ये, वातावरणामध्ये बदल झाला, तर तिथं कोण इंट्रोड्यूस्ड होतं, रँडम एरर. ओके, रँडम एरर ती तुमच्या हातात नसते, ती येणारच असते, ती बाय एनी वे ती येणारच आहे, त्याच्यामुळे त्याचा लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, हे झालं रँडम एरर. बुकमध्ये वाचायचं आहे तुम्ही ते रँडम एररचं. मी ते थेरॉटिकल आहे, ते काही एवढं हे नाही करत बसणार, ते फक्त कॉन्सेप्ट काय ते सांगतो आहे. ठीक आहे, मग ती तुमच्या हातात नसते, ती येणारच असते रँडम एरर. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. सिस्टमॅटिक एरर. मग सिस्टमॅटिक एररचे 3 प्रकार कोणाकोणामुळे ते बघून घेऊया. ठीक आहे, तर सिस्टमॅटिक एरर आहे, पहिल्यांदा येते इन्स्ट्रुमेंट्स.
इन्स्ट्रुमेंट्स, याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय रे, मगाशी पट्टीचं एक्झाम्पल दिलं. आता ही जी पट्टी होती ही मी दुकानदाराकडे 100 सेंटीमीटरवाली मागितली. दुकानदाराने मला याची दिली काय समजून, 100 समजून, कारण की त्याच्यावरती मार्किंग होतं 100 सेंटीमीटर. पण ती बेसिकली 100ची आहे का, नाही आहे. ते इन्स्ट्रुमेंट जे वापरलं मी, पट्टी, स्केल, हे इन्स्ट्रुमेंट आहे, ते जे वापरलं तर ते 100चं नव्हतं, ते होतं 99.9, म्हणजे 90 वगैरे काय, 99.99. ते 100चं नव्हतं. मला त्याने 100 समजून दिलं, मी पण ते 100 समजून वापरलं. पण जे मी त्याच्याने सपोज काही मोजतोय तर त्याच्यामध्ये एरर येणार. मग मी जर सपोज ती पट्टी काही कशासाठी तरी वापरली, काय मोजण्यासाठी वगैरे वापरली, सपोज से बांधकाम चालू आहे, घराचं बांधकाम चालू आहे, त्याच्यासाठी मी ती पट्टी वापरली, ते बांधकाम प्रॉपर होईल का, मग नाही होणार. ठीक आहे, नाही होणार, त्याच्यामध्ये एरर येईल. ही एरर कशामुळे आली, इन्स्ट्रुमेंटमुळे. जे इन्स्ट्रुमेंट मी वापरलं स्केल त्याच्यामुळे आली, म्हणून त्या एररला म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. याच्यात तुमची चुकी नाही आहे ना, याच्यात तुमची चुकी नाही आहे. जी एरर आली ती कशामुळे आली, इन्स्ट्रुमेंटमुळे आलेली, म्हणून त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणायचं. ठीक आहे. दुसरं काय आहे याच्यामध्ये, एक्सपेरिमेंटल एरर. अच्छा, कुठे गेलं ते, ओके इकडे. आता याच्यामध्ये काय आहे की दुसरं आहे एक्सपेरिमेंटल टेक्निकमध्ये प्रॉब्लेम. ठीक आहे, दुसरी एरर असते एरर्स इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. ठीक आहे, मग एरर्स इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, तुम्ही एखादा प्रयोग करताय, सपोज एक्सपेरिमेंट करताय, ठीक आहे ना, तो तुम्ही बघा प्रयोगशाळेमध्ये. आता तुमचं दुर्दैवानं तुमची शाळा चालू नाही, कॉलेज चालू नाही, पण मग एक्सपेरिमेंट जेव्हा तुम्ही करत असता 11वी-12वीचे, त्यावेळेस तुम्हाला एक्सपेरिमेंट करताना स्टेप बाय स्टेप फॉलो करावं लागतं. जे तुमचे सर सांगता, मॅम सांगता, ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. जर ते तुम्ही ते तसंच्या तसं फॉलो नाही केलं, तुम्ही एक्सपेरिमेंटचे टेक्निक फॉलो नाही केलं, तर त्या रिडिंगमध्ये तुमच्या एरर्स येणारच आहेत. ओके, मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंटच्या स्टेप नीट फॉलो करत नाही, त्यावेळेस जी एरर येते, त्यावेळेस जे रिडिंग तुमचे चुकतं, तर त्याला म्हणायचं एरर्स इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. ठीक आहे, हे या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळं काय नाही, तुम्ही वाचून घ्या, ते समजून जाईल. तिसरं आहे पर्सनल एरर. ओके, तिसरं काय, पर्सनल एरर. ओके, पर्सनल एरर. आता पर्सनल एरर काय प्रकारे, नावातच आहे पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे काय की एखादी गोष्ट, म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रयोग करायला लावला, त्या व्यक्तीचं सपोज काही बॉडीमध्ये डिफेक्ट असेल, म्हणजे डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काय, किंवा त्या व्यक्तीला मोजताच येत नसेल एखादी गोष्ट. ओके, मोजताच येत नसेल आणि तिला तुम्ही मोजायला लावलं त्या व्यक्तीला, तर काय झालं, तिथं त्या ठिकाणी ते एरर येणारच आहे. त्या व्यक्तीला जर सपोज एक्सपेरिमेंट, आता सपोज तुमचे टेस्ट ट्यूब असतं, त्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं, तर त्याला सपोज तुम्ही 30 ml और 40 ml समथिंग काय ॲसिड वगैरे घ्यायला लावलं त्या टेस्ट ट्यूबमध्ये, त्याने घेताना 35 घेतलं, 45 घेतलं, कारण की त्याला ते दिसताना 30 दिसतं, त्याच्या दिसण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. मग ही काय झाली, त्या केसमध्ये ही काय झाली, पर्सनल एरर झाली. त्या पर्सनचा प्रॉब्लेम, जो एक्सपेरिमेंट करतो त्या पर्सनच्या ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे त्याला म्हणायचं पर्सनल एरर. त्याला वाचता येत नसेल तर तो त्याचा प्रॉब्लेम, म्हणून पर्सनल एरर. तर आपल्याकडे एरर अशा ह्या पद्धतीने तुम्ही सेग्रिगेट करायचे आहे. एरर्स मी हा चार्ट तयार करून दिलेला, तुमच्या बुकमध्ये थिअरी दिलेलं आहे, थिअरी तुम्ही वाचायचं आहे. एक्झाममध्ये यांचे डेफिनेशन विचारता, एक मार्काला डेफिनेशन विचारता, सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, तर एररचं एवढं क्लिअर असायला पाहिजे. मग एरर आपण एलिमिनेट करू शकतो का, 100% नाही करू शकत. ठीक आहे ना, एरर आपण एलिमिनेट करू शकत नाही, मिस्टेक आपण एलिमिनेट करतो. मग एरर आपण एलिमिनेट नाही करत, मग एरर काय करतो, मग आपण मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. जितकं आपल्याला कमी करता येईल तितकं कमी करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग एररबद्दल काय लक्षात ठेवायचं, एरर आपण एलिमिनेट करू शकत नाही. एरर कॅन नॉट बी एलिमिनेटेड, लिहून घ्यायचं स्टेटमेंट आहे, एरर कॅन नॉट बी एलिमिनेटेड बट एरर कॅन बी मिनिमाइज्ड. हे स्टेटमेंट लिहून घ्यायचं, बट एरर कॅन बी मिनिमाइज्ड. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मिनिमाइज म्हणजे कमी करू शकतो, ती आपण 100%, म्हणजे जर आधी एनिवे जास्त एक्सप्लेन करण्यात पॉईंट नाही, एलिमिनेट नाही करू शकत आपण, ते लक्षात ठेवायचं आहे. मग एरर आपण माहिती, आता ते पट्टी 99.99ची होती, पण मी काय म्हणून वापरत होतो, 100 म्हणून वापरत होतो. मला माहिती नाही आहे 99.99ची काय, मला गैरसमज आहे माझा की 100च येते. पण मला येऊन कोणीतरी सांगितलं की बाबा रे, तुझी जी स्केल तू वापरतोय ती चुकीची आहे. ठीक आहे,
मग अशा केसमध्ये मी काय करतो की एरर एस्टिमेट करतो. मला आता कोणीतरी मनामध्ये शंका उपस्थित केली ना की तू जी स्केल वापरतो ती चुकीची आहे. मग त्यावेळेला मी काय करतो, ती एरर आहे का काय खरंच, कारण की मी तर घर बांधायला ती पट्टी वापरतोय ना, तर मग ती बरोबर असायला पाहिजे, नाही तर घराचा प्रॉब्लेम होईल. मग त्याच्यामुळे मी काय करतो, ती जी एरर आहे ती एस्टिमेट करायला घेतो. ती काय करायला घेतोय, एस्टिमेट. मग पुढचा टॉपिक आहे आपला एस्टिमेशन ऑफ एरर. ह्या चॅप्टरचा VIMP टॉपिक आहे हा, एस्टिमेशन ऑफ एरर. एरर काढायची आपल्याला. मग एरर काढायला काय करतो माहिती आहे का आपण, लक्षात घ्यायचं इथे. आता एरर काढायची असल्यावरती आपण काय करतो, नंबर ऑफ रिडिंग्स घेतो. ओके, एकदाच मोजून नाही घेत आपण, खूपदा मोजतो, खूपदा रिडिंग घेतो. ओके, खूपदा मोजतो एकच गोष्ट. मग खूपदा मोजली, आता सपोज पहिल्यांदा मोजली तेव्हा A1 भरली लेंथ. ओके, दुसऱ्यांदा मोजली तेव्हा A2 भरली, तिसऱ्यांदा मोजली तेव्हा A3 भरली, चौथ्यांदा मोजली तेव्हा A4 भरली, पाचव्यांदा मोजली, असं सहाव्यांदा मोजली, असं मी N टाइम्स वेळा एरर मोजली. समजलं? ओके, मला एरर एस्टिमेट करायची. आता माझ्या मनात कोणीतरी शंका टाकली की एरर आहे, मग ती एस्टिमेट करायची, काढायची. मग त्याच्यामुळे मी काय करतो, N नंबर ऑफ रिडिंग्स घेतले. किती रिडिंग घेतले, N नंबर. ठीक आहे, आणि त्या रिडिंगचा काय घेतो, ॲव्हरेज. काय घेतोय, ॲव्हरेज. ॲव्हरेजलाच आपण एक शब्द वापरतो, काय, मीन. ओके, मीन. ॲव्हरेज कसा काढता तुम्हाला माहिती आहे ना. आता 10वीची एक्झाम तुम्ही दिली तर तुम्हाला 6 सब्जेक्ट होते, 6 सब्जेक्टचा ॲव्हरेज तुमचे टक्के असतं 10वीचे. कसे काढले ते, टोटल 6 सब्जेक्टचे, प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स, त्यांची काय केली, ॲडिशन, त्याला डिवाईड कितीने केलं, 6ने, ते झाले तुमचे टक्के. ठीक आहे, मग तसंच आहे हे. किती रिडिंग घेतले इथं, N नंबर ऑफ रिडिंग घेतले ना, इथं दिसतंय N. यांची आता त्यांचं काय काढायचं मला, ॲव्हरेज, और त्यालाच मी म्हणतो मीन. मग अशा वेळेला काय म्हणतो मी, A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस डॉट 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 अप टू प्लस AN डिवाइड बाय N. हा काय घेतला मी, ए मीन. हा काय घेतला, ए मीन. ओके, याला म्हणतो मी मीन एरर. याला मी काय म्हटलं, मीन एरर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याला मी म्हणतोय मीन एरर. तुम्हाला एक्झामला विचारतं मीन एरर काढा, तुम्हाला देतील सपोज एक रिडिंग घेतलं त्याच्यामध्ये 52 आलं, दुसरं रिडिंग घेतलं 53 आलं, चौथं रिडिंग घेतलं 52 आलं, पाचवं रिडिंग घेतलं 54 आलं, एकाच्या रिडिंगमध्ये 51 आलं. एकच गोष्ट तुम्ही 5 वेळा मोजली, हे आलं, तर याची मीन एरर काढा. याची काय काढा, मीन एरर काढा. मीन एरर काढा, मग तुम्ही काय कराल रे, या सगळ्यांची काय कराल, ॲडिशन कराल. या सगळ्यांची काय कराल, ॲडिशन कराल, आणि त्याला कितीने डिवाईड कराल, 1 2 3 आणि 4 आणि 5. कशाने डिवाईड कराल, 5ने. मग यांची ॲडिशन करायची आणि त्याला 5ने डिवाईड करायचं, तुम्हाला काय भेटून जाईल, मीन एरर. समजलं? ती कशाने दाखवतो आपण, ए मीन. ओके, कशाने दाखवतो, ए मीन. ओके, तर ही झाली मीन एरर. दुसरी आहे, यालाच आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर पण म्हणतो. यालाच एक शब्द वापरतो, ॲब्सोल्यूट एरर. हा शब्द लक्षात ठेवायचा. यालाच ऑर एक शब्द काय वापरतो, ॲब्सोल्यूट एरर. कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके, मीन एरर और ॲब्सोल्यूट एरर, एक्झाममध्ये हा शब्द वापरतील, ॲब्सोल्यूट एरर काढा. ठीक आहे, काढता येईल. मग त्यांचा ॲव्हरेज घेणं, ॲव्हरेजलाच आपण काय म्हणतो, ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. नेक्स्ट काय, मीन सेकंड. हे पण एक्झामला विचारतं, मीन ॲब्सोल्यूट एरर. तुम्ही म्हणाल की सर मगाशी मीन वापरला आणि त्यालाच तुम्ही ऑर म्हटले, ॲब्सोल्यूट, आणि आता म्हणताय दोन्ही एकत्र केले, मीन ॲब्सोल्यूट. हो, कारण की बुकमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मी नाही घेतला. मग मीन ॲब्सोल्यूट एरर काय प्रकार आहे रे, तुम्ही काय काढला, ए मीन काढला ना आत्ता. कुठं काढला, दिसतोय तुम्हाला, इथं काढलाय तुम्ही, ए मीन काढला. मग मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, आता लक्षात घ्यायचं तुम्ही हे. ओके, पहिल्यांदा याच्यामध्ये असं लिहायचं, मीन ॲब्सोल्यूट एरर, किंवा तुमच्या बुकमध्ये काय घेतलेलं बघूया आपण आधी, मग हे करूया. ठीक आहे, इकडे हे असं काहीतरी घेतलेलं आहे यांनी. इथं ॲब्सोल्यूट एरर काढलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी मीन एरर ज्याला आपण म्हणूया.
ठीक आहे. डेफिनेशन पाठ पाहिजे, ही एक्झाममध्ये विचारता. ॲब्सोल्यूट एररची डेफिनेशन लिहा, करता आली पाहिजे. नेक्स्ट काय घेतलेलं यांनी आता इकडे मीन ॲब्सोल्यूट एरर. मग मीन ॲब्सोल्यूट एरर काय आहे की इकडेच लिहून देतो मी तुम्हाला मीन ॲब्सोल्यूट एरर. मग इकडे तुम्ही लिहायचं आहे खाली तिथे मीन ॲब्सोल्यूट एरर इन रीडिंग A1. किती रीडिंग घेतले आपण असे A1, A2, A3, A4, AN. मग मी A1 मधली एरर किती भेटेल मला? हा जो ए मीन काढला ना, ए मीन, त्याच्यातून A1 मायनस करा. काय भेटेल मला? A1 इज काय भेटेल त्याला म्हणायचं आहे. त्यांनी नोटेशन काय वापरलं इकडे? डेल्टा A1. ठीक आहे. काय म्हणायचं? इज वॉट? डेल्टा A1 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए मीन मायनस A1. ठीक आहे. मॉड म्हणजे जर हे सबट्रॅक्शन तुमचं निगेटिव्ह आलं तर मॉड का टाकला? कारण की ते निगेटिव्ह आलेली व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची. म्हणजे -5 आले सबट्रॅक्शन तर तुम्ही काय घेणार? +5 घेणार. ओके, त्याला प्लसमध्ये कन्वर्ट करणार, हे लक्षात घ्या. मग हे मॉड्युलस. आता हे जसं A1 मधली एरर होती तशीच आता नाव सेकंड काय मीन ॲब्सोल्यूट एरर इन रीडिंग A2 इज काय येईल? डेल्टा A2 काय येईल? ए मीन मायनस A2. ठीक आहे. आता पुढे तिसरं काय मीन ॲब्सोल्यूट एरर. हे पूर्ण लिहायचं तुम्ही, मी शॉर्टकटमध्ये लिहितो. इन रीडिंग A3 इज काय येईल? डेल्टा A3 इज इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A3. असं तुम्ही सगळ्यांसाठी करायचं. डॉट 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 कुठपर्यंत न्याल? आपण N पर्यंत घेतलेलं आहे. मग मीन ॲब्सोल्यूट एरर इन रीडिंग, कोणत्या रीडिंगमध्ये? AN इज काय? डेल्टा AN इज इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस AN. ठीक आहे. हे झालं. तुम्हाला काय भेटले? तुम्हाला ह्या केसमध्ये हे एवढे भेटले. काय काय भेटलं? डेल्टा A1 भेटला, डेल्टा A2 भेटला, डेल्टा A3 भेटला, डेल्टा A4, डेल्टा A5, डेल्टा A6 असं डेल्टा AN पर्यंत भेटले. ठीक आहे. तुम्हाला एवढ्या गोष्टी भेटल्या याच्यामध्ये. आता एवढ्या गोष्टी भेटल्यावरती काय करायचं? यांचा मीन घ्यायचा, मग त्याला म्हणतोय मी डेल्टा ए मीन. ठीक आहे. मग डेल्टा ए मीन काय भेटेल? डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस असं कुठपर्यंत चालवलं आपण? डेल्टा AN पर्यंत. डिवाइड बाय किती रीडिंग आहे? टोटल N रीडिंग आहे म्हणून डिवाइड बाय N. ठीक आहे. तर ह्या पूर्ण याला आपण म्हणतो, जसं आपण ह्या प्रत्येकाची एरर काढली ना, मीन ॲब्सोल्यूट एरर इन A1, मीन ॲब्सोल्यूट एरर इन A2, अशी ही पूर्ण आपली कोणती एरर आहे? मग मीन ॲब्सोल्यूट एरर. ही कोणती एरर आहे आपली? पूर्ण टोटल मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके. जशी इकडे कोणती एरर होती? ॲब्सोल्यूट एरर होती ना, इकडे ॲब्सोल्यूट एरर होती. इकडे कोणती आहे? मीन ॲब्सोल्यूट एरर. टोटल मीन ॲब्सोल्यूट एरर. हिला म्हणायचं आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर हे लक्षात ठेवायचं आता तुम्ही. मग पुढे नेक्स्ट काय आता याच्यामध्ये? रिलेटिव्ह एरर. ओके. मग रिलेटिव्ह एरर काय प्रकारे? फॉर्म्युल्यावरूनच जसं तुम्हाला रिलेटिव्ह एरर काय प्रकारे? जी मीन ॲब्सोल्यूट एरर आहे तिला कशाने डिवाइड करायचं? मीन एररने डिवाइड करायचं. हे जे ए मीन काढलं ना आपण इथे, ए मीन, हा ए मीन, त्याने डिवाइड करायचं. कोणाला? जे आत्ता इतके डेल्टा ए मीन काढून दिला ना तुम्हाला, त्याच्याने डिवाइड करायचं. ठीक आहे. त्याच्याने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला कोणती एरर भेटेल? रिलेटिव्ह एरर भेटेल. आणि एक्झामला विचारता रिलेटिव्ह एरर काढायला. ओके. मग रिलेटिव्ह एरर काय प्रकार आहे? तिसरी एरर रिलेटिव्ह एरर. ठीक आहे. मग रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय? मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर किंवा ॲब्सोल्यूट एरर म्हणता याला. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल आता. मग हे आपण कशाने दाखवतो?
रिलेटिव्ह एरर आर ई इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे डेल्टा ए मीन अपॉन ए मीन. ठीक आहे. चला, तर मग हा झाला आपलं रिलेटिव्ह एरर. पुढे नेक्स्ट आहे आपला पर्सेंटेज एरर. नेक्स्ट काय, लास्ट स्टेप आहे आपली एरर एस्टिमेशनची, काय पर्सेंटेज एरर. ओके, मग पर्सेंटेज एरर म्हणजे काय, जी रिलेटिव्ह एरर आपण काढली ना, काय काढली रिलेटिव्ह एरर, डेल्टा ए मीन अपॉन ए मीन, याला मल्टिप्लाय करा 100ने, तुम्हाला काय भेटून जाईल, पर्सेंटेज एरर भेटून जाईल. ठीक आहे. याचं न्यूमॅरिकल पण घेतलेलं आहे इथे, बघून घ्या तुम्ही काय ते न्यूमॅरिकल. याच्यामध्ये बघायचं आहे, पहिलं रिडिंग दिलेलं आहे 5.63, दुसरं दिलेलं आहे हे, तिसरं हे, चौथं आहे आणि पाचवं हे. असे किती रिडिंग दिलेले आहे, 5 रिडिंग. तुम्ही काय करा, होमवर्कला देतो मी हे न्यूमॅरिकल तुम्हाला. ए मीन कसं काढाल, हे जे काही 5 रिडिंग दिलेले 1 2 3 काय दिलेलं आहे ते बघून घ्या तुम्ही. मी ते सर्कल केलेले 4 आणि हे 5, हे असे 5 रिडिंग दिलेले ना, तिथे दिसले तुम्हाला इथे हे 5 रिडिंग. यांची काय करा, ॲडिशन करा. त्याला कितीने डिवाइड करा, 5ने डिवाइड करा. तुम्हाला काय भेटेल, ए मीन. ओके, हे भेटलं म्हणजे तुम्हाला इथं काय भेटली, बघून घ्या. इथं काय भेटली, मीन एरर भेटेल. इथं कोणती एरर भेटेल, मीन एरर, ए मीन म्हणता याला. ठीक आहे, मीन एरर. ॲब्सोल्यूट एरर कशी काढाल, किंवा मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर. पुस्तकातल्या स्टेप नका फॉलो करू, ही जे सांगतो हेच फॉलो करा. इथं तुम्ही काढली ए मीन काढलं ना, आणि हे पहिलं रिडिंग आहे, हे पहिलं रिडिंग, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे पाचवं. ह्या ए मीनमध्ये आता तुम्ही सेपरेटली काढायची मीन ॲब्सोल्यूट एरर. मग पहिला एक आकडा द्यायचा, मीन ॲब्सोल्यूट एरर इन रिडिंग 1. मग हा जो ए मीन तुम्ही काढणार आहे इथं, ए मीन, त्याच्यातून काय मायनस करा, पहिला आकडा कोणता, हा. ओके, हा मायनस करायचा म्हणजे 5.63. आणि हे कशामध्ये, मॉडमध्ये, म्हणजे सबट्रॅक्शन जरी निगेटिव्ह आलं तरी ते काय घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. इथं तुम्हाला भेटेल डेल्टा A1. ठीक आहे, डेल्टा A1. असंच तुम्ही सेकंड काढणार आहे, सेकंडमध्ये तुम्हाला भेटेल डेल्टा A2. आता हा जो ए मीन भेटला होता, ए मीन, याच्यातून काय वजा कराल, हे जे सेकंड रिडिंग आहे ना इथलं, सेकंड रिडिंग कोणतं, हे 5.54. ठीक आहे, हे वालं, तर हे मायनस कराल, तुम्हाला डेल्टा A2 भेटेल. तिसऱ्यामध्ये डेल्टा A3, डेल्टा A4 चौथ्यामध्ये आणि डेल्टा A5 पाचव्यामध्ये. हे भेटले. मग तुम्ही काय कराल, डेल्टा ए मीन काढाल. डेल्टा ए मीन कसं काढाल, डेल्टा A1 जो भेटला इतक्यात तो, प्लस डेल्टा A2, प्लस असं कुठपर्यंत डेल्टा A5 पर्यंत करत चला, डिवाइड बाय 5. हे करा पुढे, तुम्हाला भेटेल डेल्टा ए मीन. पुढे तुम्हाला काढायची रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर कशी भेटेल, डेल्टा ए मीन इतक्यात काढला, त्याला कशाने डिवाइड करा, ए मीनने डिवाइड करा. तुम्हाला काय भेटेल, रिलेटिव्ह एरर. त्याला कितीने मल्टिप्लाय करा, 100ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला कोणती एरर भेटेल, पर्सेंटेज एरर. ठीक आहे, पर्सेंटेज एरर. हे न्यूमॅरिकल तुम्ही एकदा ट्राय करायचा प्रयत्न करा सोडवण्याचा. ठीक आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि एक्झरसाईजमध्ये असे न्यूमॅरिकल्स आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ह्या पद्धतीचे एक न्यूमॅरिकल एक्झरसाईजमध्ये अनसॉल्वमध्ये ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. अडलं तर मी आहेच सांगायला, बाकी मग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचं कंटिन्यू करू. आपलं पुढच्या लेक्चरमध्ये चॅप्टर संपून जाईल. ठीक आहे, बाय.